नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सळेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 37. कधी नव्हे ती वामनने दुपारी जमिनीला पाठ टेकली होती. आपली तब्येत कुरुकुरु करू लागली आहे, तक्रार करू लागली आहे हे उमजले होते त्याला. थोडी विश्रांती आवश्यक होती म्हणूनच तो थोड्या वेळापुरता लवंडला होता. पण जेव्हा उठला तेव्हा त्याचे अंग तापाने फणफणले होते. परंतु कोणालाही तब्येती संबंधात तो बोलला नाही. क्रोसिनच्या 2 गोळ्या गरम गरम पाण्याबरोबर घेऊन पुन्हा स्वयंपाकघरात वामन कामाला लागला. चहापाणी होता. शकुंतलाबाई आणि नम्रता सुदेशला घेऊन बाहेर जाताना पाहून त्याला आश्चर्य वाटलं होतं. हातातील कपबशांचा ट्रे टेबलावर न ठेवता तो तसाच रेखाच्या बेडरूममध्ये गेला. रेखा एकटीच पुस्तक वाचत बसली होती. ताई साहब, वाई चहा पिणार? दरवाजातून वामनने विचारले आणि रेखाने तुटकपणेच त्याला नको म्हटलं. वामन क्षणभर घुटमळला आणि मग धीर करून म्हणाला, ताई साहब, माझ्यावर रागावलात? रेखाने पुस्तक मिटून प्रश्नार्थ नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्या दिवशी म्या आगाऊपणे बात केली म्हणून माझ्यावर राग आहे ना तुमचा? माझं चुकलं माझं. अहो, म्या या घरचा नोकर. तुम्हासनी 4 शब्द सुनवायचा मला अधिकार नाही. पण म्या पायरी विसरलो. रेखा फक्त मंद हसली. त्या दिवसापासून ताई साहब, तुम्ही माझ्याशी बोलायचंच बंद झालात. तुम्ही मला 4 शिव्या दिल्या तरी चालेल, पर बोलायचं बंद करू नका. विठोबा उर्फ वामन भावनावश झालेला पाहून रेखाच्या उरातही घालमेल झाली. विठोबा, मला तुझा राग आलेला नाही, मृदू स्वरात रेखा म्हणाली. मग आजकाल तुम्ही बोलत नाही, हसत नाही, सारख्या कसल्या तरी विचारात गुंग असता. रेखाने एक दीर्घ सुस्कारा सोडला. विठोबा, या घरात आता माझे परके पण मला जाणवायला लागलं आहे. पुढे बोलणार होती ती, पण एका नोकराकडे काय बोलायचे या विचारानेच ती चटकन गप्प झाली होती. बोला ताई साहब, अहो मला बी बापाचे काळीज आहे की. रेखाने विचारपूर्वक वामनकडे पाहिले. आपल्या बापाला ती ओळखू शकली नव्हती, पण विठोबाची आपल्यावर माया आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. विठोबा, तुझ्या मुलीचं नाव काय होतं? अचानक रेखाने विचारलं. वामन क्षणभर घुटमळला आणि मग हळूच म्हणाला, रेखा. चतुराईने त्याने त्या दोघांमधील नाते उघड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रेखाच्या लक्षात काहीच आलं नव्हतं. ते आपल्याच नादात म्हणाली, म्हणजे माझ्याच नावाची मुलगी होती तर तुला? खूप प्रेम करीत होतास तिच्यावर? होतो नाही, अजून करतोय. अफाट. डबडबलेल्या डोळ्यानेच वामने होकारार्थी मान हलवली होती. विठोबा, माझे वडील तुझ्यासारखे प्रेमळ असते तर? रेखा व्याकुळ होत म्हणाली. पैशाच्या मागे धावून त्यांनी जर माझ्या आईचा खून केला नसता तर आज माझ्या इतकी सुखी कोणी नसती. पण आई वडिलांचे प्रेम मिळण्याचे माझ्या नशिबातच नव्हतं. पुन्हा त्योच विचार का करता ताई साहेब तुम्ही? बोलले ना तुला मघाशी मी, या घरात मी परकी आहे असं मला वाटायला लागलं आहे. त्या भावनेने माझ्या मनाचा कब्जा घेतला की मग माझ्या मनात फक्त माझ्या बापाचेच विचार धुमाकूळ घालतात. हळूहळू रेखाच्या बोलण्यात द्वेष येऊ लागला होता. माझे वडील हयात नाहीत हे माहीत असूनही माझा त्यांच्याबद्दलचा तिरस्कार अजिबात कमी होत नाही. विठोबा, म्हणूनच मी निर्दय नवऱ्याविरुद्ध खवळून उठते. सुदेशच्या वाढदिवशी मी एका कोपऱ्यात उदास होऊन बसले होते हे फक्त तूच जाणले होतेस विठोबा. का उदास होऊ नये मी विठोबा? अचानक आवेगाने रेखाने विचारले होते. अरे, सुदेशच्या वाढदिवशी ज्या उत्कटतेने आणि उत्साहाने मामी मामा सामील होतात ती उत्कटता मी माझ्या वाढदिवशी कधीच अनुभवली नव्हती.
मोठी झाले आणि जाणवले की माझे वाढदिवस एक सवय आणि कर्तव्यापोटी साजरे केले जातात. मी मामीला दोष देत नाही. ती माझं सारं मायेनं करते. पण माझं पोरखेपण मी विसरू शकत नाही रे. आपल्या मुलीची घायाळ अवस्था पाहून वामन स्वतःच हेलावून गेला होता. न केलेल्या गुन्ह्याबद्दल आपण शिक्षा भोगली आणि आता त्यामुळेच आपली मुलगीही एक प्रकारची शिक्षाच भोगते आहे हे जाणवून व्यथित झाला होता तो. विठोबा, तुला तुझी मुलगी आठवते का रे? अचानक रेखाने विचारले आणि वामन चटकन म्हणाला, माझ्या डोळ्यांसमोरच आहे. किती संयुक्तिक उत्तर होतं त्याचं. त्याच्या समोरच त्याची मुलगी रेखा उभी होती. पण विचित्र परिस्थितीत सापडल्यामुळे तो आपल्या मुलीला ओळख देऊ शकत नव्हता आणि रेखा तर त्याला ओळखूच शकत नव्हती. भाग्यवान आहेस तू, उसासा सोडत रेखा म्हणाली. निदान तुला तुझे कुटुंब आठवते तरी. माझी आई तर मी आई हा शब्द उच्चारण्याच्या आतच गेले. आणि बाबांना मी प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनात फक्त तिरस्कारच भरून राहिलेला होता. विठोबा, काही वेळेला वाटतं की आपल्या जीवनाला काही अर्थ उरलेला नाही. तिच्या बोलण्याने वामन घाबरला. घाईघाईने म्हणाला, निराशेनं ग्रासला आहे तुम्हाला ताईसाहेब. उगाच उदास होता पहा तुम्ही. तुमचं वय हसण्याचं आहे, नाचण्याचं आहे. भलतं असलं तर मनात आणलं तर माझी शपथ आहे तुम्हाला, शपथ आहे. वेडा आहेस तू विठोबा. मी काही आत्महत्या करण्या एवढी दुबळ्या मनाची नाही. रेखा हसत म्हणाली, असू द्या मी येडा, पर घ्या माझी शपथ, घ्या. मग अचानक खिन्न होत वामन म्हणाला, म्या खरंच येडा आहे. येडा आहे म्या, येडा आहे. काय अधिकार आहे माझा तुमच्यावर? नाही नाही विठोबा, तुझ्या बोलण्याने मला बरे वाटते. रेखा मनापासून म्हणाली, तुझ्या आपुलकीने माझ्या दुःखावर फुंकर घातल्यासारखे वाटतं. सारे जण मला जपतात, पण तुम्ही जो माझ्यावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करता त्यामुळे आपली काळजी कोणीतरी घेत आहे या भावनेने समाधान वाटते. विठोबा, तुझी शपथ घेऊन सांगते की मी कधीही जीवाचं बरे वाईट करून घेणार नाही, कधीही. तिने आपले म्हणणे ऐकले याचेच वामनला अप्रूप वाटले होते. सुखाच्या पायघड्या पसरो तुमच्या रस्त्यावर ताईसाहेब, हळुवार स्वरात म्हणाला वामन. त्याच्या बोलण्याने भारावून गेल्या रेखाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. विठोबाच्या सहवासात आज आपण खूपच भावनावश झालो होतो याचे रेखाला त्या क्षणी आश्चर्य वाटले होते. विठोबाबद्दल आपल्यालाही मनात आपुलकी दडलेली आहे हे जाणवताच ती दचकली होती. विठोबा जाताच ती पुन्हा आपल्या बिछाण्यावर विसावली होती. अजून शंतनूराव आणि नागेश ऑफिसातून घरी परतले नव्हते व शकुंतलाबाई, नम्रता, सुदेश आले नव्हते. मनात जेव्हा भावनांचा कल्लोळ होत होता तेव्हा रेखा फोटोंचा अल्बम घेऊन बसत होती. आताही तिने अल्बम उघडला होता आणि हसऱ्या बिंदूच्या पहिल्याच फोटोकडे ती खिळत्या नजरेने पाहत राहिली होती. क्षणभराने तिने तो फोटो उलटला आणि इतर फोटो ती पाहू लागली. एक एक फोटो तन्मयतेने पाहत असतानाच तिची एकाग्रता अचानक भंग पावली. अल्बममधील काही फोटो नाहीसे झाले होते. फोटो चिकटवलेली रिकामी जागा पाहून रेखाच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. हे कसं झालं त्याचं आकलन तिला होत नव्हतं, पण काही फोटो गायब झालेले पाहून तिला संताप मात्र जरूर आला होता. कोणाचा हा खोडसाळपणा? सुदेश, सुदेश, ती तार स्वरात ओरडली होती आणि थोड्याच वेळात तिच्या अवतीभोवती नम्रता, शकुंतलाबाई, सुदेश आणि बंगल्यातील इतर नोकरमंडळी जमा झाली होती. सुदेश अगदी जीव तोडून सांगत होता की त्याने फोटो काढलेले नाहीत. कोणाचा फाजीलपणा हा? शकुंतलाबाईंनाही अल्बममधून फोटो उचकटलेले आवडले नव्हते. सर्वांना वाटले होते की हा उपद्व्याप सुदेशचाच असावा. नम्रताही सुदेशलाच रागे भरीत होती. सुदेश चिमणी एवढे तोंड करून निघून गेला होता. कोणाचाही त्याच्या खरे बोलण्यावर विश्वास बसला नव्हता. नम्रताने रेखाची ही समजूत काढली होती
ती बिचारी हुंदके देत रडत असताना वामन अपराधी मुद्रेने क्षणभर तिथे घुटमाळला होता आणि नंतर जड पावलाने तिथून निघून गेला होता. फोटो काढल्यामुळे रेखाला खूप वाईट वाटणार आहे हे माहीत असते तर वामनने ते फोटो नक्कीच काढले नसते. त्याच विचारात वामन स्वयंपाकघरात काम करत असताना भिकू त्याच्याजवळ येऊन उभा राहिला होता. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं नव्हतं, पण आज उमगला आहे. भिकू कानगोष्टी कराव्या तशा आवाजात म्हणाला, तूच फोटो काढलं त्या अल्बममधून इटूबा. वामन ऐकूनच फार हादरला होता. का काढलं फोटो तू? वामनला नकार देणंही जमलं नव्हतं. आपला अपराध खाली मान घालूनच त्याने मान्य केला होता. अरे तुझी बी कमाल आहे. रेखाताईसाठी महागडा फ्रॉक आणून दिलास आणि आता तिचे लहानपणीचं फोटो पळवतोस. हळू बोल की. वामन घाबरला होता. या बंगल्याची बी तुला अख्खी माहिती आहे. कोणाची खोली कुठली हे बी तुला न सांगताच माहिती आहे. चमत्कार आहे नाही. भिकू मनात चाचून राहिले सारे बोलत होता. स्वयंपाक तू छान करतोस आणि बंगल्यात पाऊल ठेवता साऱ्यांच्या आवडीनिवडी ठाऊक असल्या गत स्वयंपाक केलास तू. चमत्कार आहे नाही. वामनने भिकूची नजर चुकवली. अरे या दुनियेत दुसऱ्याच्या पोरावर कोणी आपल्या पोरासारखं प्रेम करू शकत नाही. नाही पर तू तर रेखाताईची मोप काळजी करतोस. स्वतःच्या पोरीसारखी असं म्हणतोस आणि स्वतःच्या पोरी परमाने तिच्यावर माया बी करतोस. इटूबा, अरे याच बंगल्यात राहून माझं काळ्याचं पांढरं झालं. माणसं ओळखू शकतो मी. वामन घाबरला. कोण कोण आहेस तू? वामन काही बोलला नाही. तुम्ही नाही सांगितलं तरी मी ओळखलंय तुम्हाला वामनराव. वामनराव ऐकूनच वामनच्या पोटात खड्डा पडला. घरकन वळून तो भिकूला सामोरा झाला होता. भिकूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. मी मालकासने सांगतो सर. भिकू वळला. वामनला ब्रह्मांड आठवलं. भिकू, जोरात ओरडला वामन. थांब थांब थांब. घाईघाईने त्याच्याजवळ जात वामनने त्याला अडवलं. मला अडवू नका वामनराव, अडवू नका. गप्प बस रे गाढवा, गप्प बस. मला त्या नावाने हाक मारू नकोस. मी 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 विठोबा आहे, विठोबा आहे मी. वामन कासावीस होत म्हणाला. आणि मला विठोबा म्हणूनच राहायचं आहे. पर का का म्हणून असं राहायचं तुम्ही? तुला समजणार नाही भिकू. अरे अरे मी वामन आहे हे समजल्यावर रेखा माझ्या जवळ सुद्धा फिरकणार नाही. मला लगेच बंगल्यातून हाकलून सुद्धा दिलं जाईल आणि मी माझ्या मुलीला मुखेन रे. रेखासाठीच मी विठोबा झालो आहे भिकू. केवळ केवळ रेखासाठीच. तू हे गुपित तुझ्याजवळच ठेव. मेहरबानी कर माझ्यावर. कोणाला बोलू नकोस, कोणाला बोलू नकोस. तुला तुला तुझ्या बायको मुलाची शपथ. भिकू आश्चर्याने वामनकडे पाहत असतानाच वामन अजिजीने म्हणाला, भिकू करशील ना एवढं माझ्यासाठी? अरे अरे रेखाच्या सहवासात मनाला बरं वाटतं माझ्या. सारं त्रांगडं होऊन बसलं आहे, मान्य आहे मला. पण पण नाईलाज आहे माझा. रेखा माझा तिरस्कार करते रे. तिला वाटतं मीच बिंदूला मारलं. मीच म्हणजे तुम्ही? नाही भिकू, नाही. रेखाची शपथ घेऊन सांगतो की मी बिंदूला मारलेलं नाही रे. वामन रडवेला झाला होता. अरे अरे ज्या बिंदूवर मी प्राणापलीकडं प्रेम केलं होतं त्या बिंदूचं मी प्राण घेईन? नाही भिकू. अरे तो निव्वळ एक अपघात होता, अपघात. पण तुम्हाला झालेली शिक्षा ते सहारे कर्माचे भोग आहेत माझ्या. तुझा आता. पण शपथ घे कोणाला सांगणार नाहीस माझ्याबद्दल.
घे शपथ, शपथ घे. भिकू गहिवरला होता. वामनबद्दल लहानपणापासून त्याच्या मनात आस्था होती आणि त्या क्षणी वामन जे काही सांगतोय ते सत्यच आहे याबद्दलही त्याला संशय नव्हता. म्हणूनच निरपराध वामनबद्दल त्याच्या मनात सहानुभूती निर्माण झाली होती. मी कोणालाही सांगणार नाही वामनराव. वामनराव नाही, विठोबा. विठोबा. भिकू हसला. वामनचे हात हातात घेऊन त्याने स्नेहभराने दाबले. येतो विठोबा. भिकू गेला आणि धडधडत्या अंतकरणाने वामन स्वयंपाकाला लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.